तर कोकणाला देखील मुसळधार पावसाचा फटका बसलाय। कोकम उत्पादक बागायतदारांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। नियोजित वेळेपूर्वीच पाऊस दाखल झाल्याने कोकम खराब होऊ लागले। कोकणात आंबा काजूचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपल्याने 20 मे पासून सुरू झालेल्या पावसाचा फटका या पिकांना बसला नाही। मात्र कोकणात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोकम म्हणजे रतांबा पिकाला नियोजित वेळेपूर्वी दाखल झालेली पावसाचा मोठा फटका बसलाय। कोकणात कोकम पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। याचा हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो। मे महिन्यात कोकम काढणीस तयार होतात। मात्र 20 मे पासून पाऊस सुरू झाल्याने कोकमच्या फळात पाणी जाऊन ते झाडावरून पडून कुजून गेलेत। तरीही बागायतदार वर्ग योग्य असलेले रतांबा घरी आणून कोकम तयार करतायत। एकंदरीतच पावसामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं असून कोकमचा दर हा 400 रुपये किलो होण्याची शक्यता आहे। कोकम पीक हे पूर्णपणे वाया गेलेलं आहे। सगळी फळं गळून पडलेली आहेत आणि किमान आवश्यक सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करता येणं आता जवळजवळ अशक्य झालेलं आहे। पाऊसच गेले आता 5-6 दिवस चालू आहे आणि जवळजवळ पडलेली फळं सुद्धा कुजून गेलेली आहेत। त्याच्यामुळे आता त्याच्यावरती ती प्रक्रिया करणं सुद्धा हे शक्य नाही। मुळात यावर्षी कोकम पीक हे फार कमी प्रमाणामध्ये होतं, म्हणजे गेल्या काही वर्षांची तुलना बघता कोकम फार कमी होतं आणि ह्या अवकाळी पावसामुळे ते पूर्णपणे त्याचं वाया गेलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।